हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी जे आणि MHT CETची तयारी झाली सोपी. या सिरीजमध्ये आपण MHT CET 2025चे PYQs बघतोय. 5 मेची शिफ्ट डिस्कस करतोय आपण. हा क्वेश्चन आहे प्लेनवरचा. काय द डिस्टन्स ऑफ द पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. कुठून? तर हा 5,3,-1 एक पॉईंट आहे त्याचा आणि प्लेनपासून. ठीक आहे, प्लेनपासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग या प्लेनमधले, प्लेन कुठून पासिंग होतं आहे, या प्लेनमधले 3 पॉईंट्स नोन आहेत आपल्याला. काय काय नोन आहे? 2,1,0 नोन आहे. आणखीन एक पॉईंट नोन आहे यातला 3,-2,4 नोन आहे. सी नोन आहे 1,-3,3. ठीक आहे, हे 3 पॉईंट्स नोन आहेत. मग आता बघा, आता आपल्याला काय करायचं, या प्लेनचं इक्वेशन बनवायचं बस, आणि त्यात व्हॅल्यू पुट करायचं, झालं. मग प्लेनचं इक्वेशन, 3 पॉईंटमधून जाणारे प्लेनचं इक्वेशन काय असते? 3 पॉईंटमधून जाणारे प्लेनचं इक्वेशन, 3 पॉईंटमधून जाणारे प्लेनचं इक्वेशन असतं x2 - x1, सॉरी एक मिनिट, x - x1, y - y1, z - z1. नेक्स्ट x2 - x1, y2 - y1 आणि z2 - z1. नेक्स्ट काय, तर एक मिनिट फॉर्म्युला x3 - x1, y3 - y1 आणि z3 - z1. म्हणजे ऑलवेज ना, हा पॉईंट आहे ना, काय करायचं आहे, आपल्याला काय असतं, कुठला बी प्लेनचं इक्वेशन बनवायचं असू देत, कुठल्याही प्लेनचं इक्वेशन बनवायचं असेल ना, तर प्लेनमधला एक पॉईंट माहीत पाहिजे. ओके, आणि त्याचा नॉर्मल माहीत असायला पाहिजे. बघा, प्लेन याच्यामध्ये काय, मी जसं लाईनमध्ये सांगितलं तुम्हाला, तसं प्लेनमध्ये लक्षात ठेवा काय काय माहीत पाहिजे. प्लेनमध्ये फर्स्ट एक पॉईंट नोन पाहिजे. ठीक आहे, एक सिंगल पॉईंट तुम्हाला नोन पाहिजे आणि दुसरा एक नॉर्मल नोन पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला इथं एक पॉईंट नोन आहे 2,1,0. मग तेच ठेवतोय ना मी, ते बघा x1 y1 z1. ठीक आहे, आणि मग हा खालचा दोघाचा पासून जो भेटणार आपल्याला क्रॉस प्रोडक्टचा जो डिटर्मिनंटचे कॉम्पोनंट आहेत ते म्हणजेच कोण आहेत? नॉर्मल आहे. मग बघा आता, ठीक आहे, इथं कामाला लागूयात आपण, व्हॅल्यू ठेवूया त्याच्यात. व्हॅल्यू ठेवल्यावर काय येतं बघूयात आपण. पहिला एक पॉईंट नोन पाहिजे आम्हाला, आहे नोन x - 2, y - 1 आणि z - 0. ठीक आहे, z - 0. नेक्स्ट x2 - x1, 3 - 2 1, -2 - 1 -3, then 4 - 0 4. नेक्स्ट 1 - 2 -1, -3 - 1 -4, आणि लास्ट वन 3 - 0 3. याला सोडूयात आपण. बघा, याला सोडल्यावर काय होणार आहे, x - 2 इन ब्रॅकेट -9 मायनस इंटू मायनस, म्हणजे फॉर्म्युल्यातलं मायनस आणि मायनस किती येणार आहे? 16 येणार आहे. मायनस फॉर्म्युल्यातलं y - 1 इन ब्रैकेट 3 माइनस प्लस, तो ये 7 आ जाएगा. ठीक है, डायरेक्टली लिख दिया मैंने अभी यहाँ पे. ठीक है, नहीं लिखता हूँ डायरेक्टली. तो ये क्या हो जाएगा, 1 × 3 3 माइनस प्लस 4 प्लस z - 0 z इन ब्रॅकेट -4. ठीक आहे, फॉर्म्युल्यातलं मायनस आणि मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस. ठीक आहे, म्हणजे इथं -3 राहील इज इक्वल टू 0. आता इथे काय होतं आहे बघा, x - 2 9 -9 + 16 किती येते? 7 येते. मायनस y - 1 3 + 4 किती येते? 7 प्लस z इन ब्रॅकेट -4 मायनस किती आलं आहे? -7 आलं इज इक्वल टू किती आलं? 0. याला सोडवलं आपण बढिया से. मग काय होणार आहे, सगळीकडे 7 7 7 दिसतं, 7 कट करून टाका. 7 कट केल्यावर काय होणार आहे, x - 2 मायनस y - 1 ब्रॅकेट ठेवा, कन्फ्युजन होणार नाही. मायनस इथलं 7 कट केलं तर मायनस राहणार आहे, म्हणजे मायनस z इज इक्वल टू 0. मग काय आलं इथं, x - 2 -1 + 1
मायनस झेड इज इक्वल टू 0. कॅल्क्युलेशन केलं. एक्स मायनस वाय मायनस झेड मायनस 2 + 1 -1 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं प्लेनचं इक्वेशन. आता प्लेनचं काय करायचं, आपल्याला डिस्टन्स काढायचं. डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, तर प्लेनच्या इक्वेशनमध्ये काय करायचं, ज्या पॉईंटपासून डिस्टन्स काढायला लावलं तो पॉईंट या प्लेनच्या इक्वेशनमध्ये रिप्लेस करायचा. मी करतो, ठीक आहे, लक्ष द्या. एक्सच्या जागी काय ठेवायचं, 5 ठेवायचं. ज्या पॉईंटपासून काढायला लावलं ते तो पॉईंट आता रिप्लेस करायचा. फॉर्म्युलाचं पाठ करायची गरज नाही. 5 -3 इथं काय येणार आहे पुढं, -1. झेडची व्हॅल्यू किती, -1 आहे, आणि इथे काय आहे, -1. ठीक आहे. डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ x², कोइफिशियंट ऑफ y² आणि कोइफिशियंट ऑफ z². ती किती येते, 3 येते. डीला डी, हे बघा, मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस. मायनस इंटू मायनस प्लस, हे कॅन्सल. 5 - 3 किती आलं, 2/√3. ठीक आहे. ज्यांना कोणाला कळालं नसेल त्यांनी लक्ष द्या. फॉर्म्युला आहे आपल्याकडे बाळांनो हा, ax1 + by1 + cz1 + d डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b² + c². ठीक आहे. हा फॉर्म्युला